गुड मॉर्निंग गाईज. तर जोपर्यंत तुम्ही ही व्हिडिओ बघाल तर तोपर्यंत दसरा झालेला असेल, तरी पण तुम्हाला सर्वांना दसऱ्याच्या शुभेच्छा. काल रात्री 2:30-3 वाजता झोपल्यामुळे आज उठली आहे मी 9 वाजता. गरम पाणी पिऊन दिवसाची सुरुवात केली. अंघोळ वगैरे करून फ्रेश होऊन मस्त पूजा वगैरे करून दारात रांगोळी काढली, कारण आज आहे दसरा होता. तर त्यानंतर लगेच मग जेवणाला लागलेली आहे आणि जेवण करायला सुरुवात केली. आणि हे आहे शस्त्रपूजन आमचं. ज्या काही आपल्या कामाच्या गोष्टी असतात आपल्या रोजच्या जीवनातल्या, त्यांचं सगळ्यांचं पूजन केलं जातं. आज 10 दिवस जो घट आमच्याकडे बसला होता त्याच्या भोवती जे रुजवण येतं ते थोडंसं डोक्यात घालायची पद्धत आहे आमच्यात आज. आणि आजचा खरं तर 18वा दिवस आहे, पण आजचा दिवस मी अजिबात कन्सिडर करणार नाहीये. 18वा दिवस हा उद्यापासून असेल, कारण आज मी जो उपवास सोडलाय त्यामध्ये जास्त अनहेल्दी म्हणू शकतो किंवा जास्त काप्स खाल्लेले आहेत. जसं 2 पुऱ्या आहेत, भात आहे. त्यामुळे आजचा दिवस मी डाएटमध्ये किंवा आपल्या चॅलेंजमध्ये नाही घेणार आहे. त्यानंतर सगळी कामं झाल्यानंतर मी दुपारी झोपली आहे मस्त 2-3 तासाची. आणि सगळ्यात मेन काम होतं ते माझं हे कपाट आवरायचं होतं आज, म्हणून ते संध्याकाळी करूनच टाकलं. आणि आज मम्मीचा बर्थडे होता त्यामुळे पावभाजी होती, तर ती सुद्धा खाल्लेली आहे. म्हणून मी ठरवलं की आजचा दिवस आपल्या वेट लॉस जर्नीमध्ये नाही धरणार आहे मी आज. भरपूर खाणं झालंय. बर्थडे होता त्यातला थोडासा एक पीस सुद्धा केकचा खाल्लेला आहे. आणि आता हे सुद्धा खाल्लंय. त्यामुळे आजचा दिवस हा आपला डाएटच्या चॅलेंजमध्ये नसणार आहे. उद्यापासून 18वा दिवस असेल आणि उद्यापासून प्रॉपर फास्टिंग असेल. माझं टार्गेट अचीव्ह आहे त्यामुळे हा असा एक दिवस चालेल. पण जर तुम्ही स्ट्रिक्टली असाल तर हे सुद्धा नाही चालणार आहे. बाकी आपण उद्या बोलूया. बाय.